उजनी धरणातून भीमा नदीत 90,000 तर वीर धरणातून नीरा नदीत 10,000 क्युसेक वेगानं पाणी चंद्रभागा नदीत सोडण्यात येत आहे। चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांनाही पाण्याचा वेढा आहे। चंद्रभागा नदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल ही पाण्याखाली गेलाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे चंद्रभागा नदीला सहाव्यांदा महापूर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो की या चंद्रभागेच्या पात्रामध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मोठी मंदिरं देखील पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर चंद्रभागेच्या पात्रावरती असलेल्या 13 घाटांवरती खरं तर पाणी लागलेलं आपल्याला दिसतंय। त्याचबरोबर आपण बघू शकतो की नदीच्या पलीकडे जर बघितलं तर इस्कॉनने देखील मोठा घाट खरं तर भाविकांकरता बांधला होता। त्या घाटावर देखील आता आज पाणी पुरलेलं आहे। तो घाट देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जर आज मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर ते पाणी त्याची जी आवक आहे उजनी धरणामध्ये येणार। उजनी धरणातून पुन्हा आज संध्याकाळपर्यंत पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना आता पूर्णपणे सतर्कतेचा इशारा दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9।